पुढे पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे विधानसभा निकालासंदर्भात शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांनी स्फोटक दावे केलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड असल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केलाय। अजित पवार 20,000 मतांनी पराभूत तर महायुतीला फक्त 107 जागा असल्याचा खळबळजनक दावा जानकर यांनी केलाय। आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत आहेत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2:1 असं प्रपोर्शन इथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 140 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात। 21 वरती अजितदादा सुद्धा राहत आहेत। अजितदादाजी फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि जे भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत अशी 110 फक्त संख्या आहे। आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे। मी निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या 4 दिवसामध्ये राहुल गांधी आहेत, पवार साहेब आहेत, निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत। शिवाय यामध्ये जी गडबड केलेली आहे त्यांनी जी मशीनमध्ये कंट्रोल बॉक्समध्ये गडबड करतात पण टेक्निकली आम्हाला ते समजून येत नाही। आमचं साधं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट मधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली जावी म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणाने होईल। हे लोकमताचं नसलेलं सरकार हे 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीनदोस्त झालेलं दिसेल अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली। पराभव इतका जिवारी लागलाय की त्यातून अजून या ठिकाणी मविया बाहेर येत नाही आणि त्यांचं दुःख किंवा त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते जानकरांच्या माध्यमातून बाहेर येताना दिसतंय। मला वाटतं रडीचा डाव उत्तम जानकर आणि महाविकास आघाडी खेळते। अशी कुठली मशिनरी आहे की ज्या EVM मध्ये ते घुसलेत आणि इकडची मतं तिकडे गेली तिकडची एवढी तिकडे गेली म्हणजे अशा प्रकारचा अभ्यासू जर नेता किंवा व्यक्ती असेल तर मला वाटतं त्याला एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी देशाने त्याचा उपयोग करून घ्यायला हवा। उत्तम जानकर स्वतः ॲक्सिडेंटली आमदार झालेले आहेत आणि मला विश्वास आहे की पुढच्या 6 महिन्यात ते माजी आमदार होतील। त्याचं कारण त्यांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे फसवून ते आमदार झालेले लवकरच ते माजी आमदार होतील। तुमची आमदारकी कसं वाचल ते तुम्ही बघा। अजितदादाचं मोजमाप काढण्यात की तुम्ही मोठे नाही दुसऱ्या उधारीवरती तुम्ही आमदार झालेले आहात। तुमची आमदारकी लवकरच त्या ठिकाणी जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही अजितदादावर बोलण्यासाठी आधी तेवढी उंची गाठावी। आपली उंची काय त्याप्रमाणे आपली लायकी काय त्याप्रमाणे उत्तम जानकरांनी बोलावं।